हॅलो, आज मी बनवणार आहे विड्याच्या पानाचे सरबत। त्यासाठी लागणार आहे अर्धा कप बडीशेप आणि 10-12 वेलची, 15-16 विड्याची पाने घेतलीत। त्याबरोबरच अर्धा कप गुलकंद घेतलाय, 1 कप साखर घेतली आहे, भिजवलेल्या सब्जा आणि भिजवलेल्या बडीशेपचे पाणी आणि दूध हे घटक आपले घेतलेले आहेत। बडीशेप आणि वेलची मी रात्री भिजत घातली होती, ती मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊन मिक्सरमध्ये फिरवून त्याची कोरडी पावडर केली आहे आणि त्यात बडीशेप भिजवलेले पाणी घालून आता त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। बडीशेप आणि वेलचीची पेस्ट मी पॅनमध्ये काढून घेतली आहे। विड्याची पाने कट करून घेते, ही धुवून स्वच्छ करून घेतलेली विड्याची पाने आहेत। ते आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतली। त्यात अर्धा कप गुलकंद घालून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया। छान बारीक पेस्ट करून घेतली आहे, ते बडीशेपच्या मिश्रणात घालून घेऊयात। गॅस चालू केलाय, त्यामध्ये आता 1 कप साखर मिक्स करून घेते आणि ते एकसारखं हलवू म्हणजे खाली चिकटणार नाही। पूर्वी असे म्हणायचे की 100 विड्याची पाने खाल्ली की 1 माप दूध पिल्यासारखी ताकद येते। विड्याच्या पानात खूप कॅल्शियम आहे, तसेच बडीशेप पचनासाठी चांगली आहे आणि सब्जा हे उष्णता कमी करायसाठी अगदी उपयुक्त आहे। हे सगळे पदार्थ हे थंड गुणाचे आहेत। यात मी थोडा ऑर्गॅनिक हिरवा कलर घालतेय। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घालू शकता, नाही घातलं तरी काही फरक पडणार नाही। हे मिश्रण चांगले उकळायला लागलेले आहे। या स्टेजला आपण त्या मिश्रण चिकट झालंय का, त्याला चिकटपणा आलाय का हे पाहूया। हे तयार झालेले मिश्रण गार झाल्यानंतर गाळण्याच्या साहाय्याने गाळून घेऊया, म्हणजे प्लेन सिरप खाली जमा होईल। 2 कप गार दूध घेतलंय, त्यामध्ये मी भिजवलेले सब्जा 2 चमचे घालून घेतलाय। आता यात 4 टेबलस्पून सिरप घालून घेते। दुधाला सिरपचा मस्त कलर आलेला आहे। त्यात आपण आईस क्यूब घालून घेऊ। आईस क्यूब घालून हे शेक आपण सर्व करू। हा झाला दुधातील शेक। आता आपण पाण्यातही करायचे सरबत बघून घेऊ। त्यासाठी आपण ग्लासमध्ये आईस क्यूब घातलेत, 1 चमचा सब्जा बी घातलाय आणि त्यात 2 टेबलस्पून सिरप घालायचं आहे आणि थोडासा लिंबू पिळून घेऊ। त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी घालून घेऊया। जे असेल तर चवीसाठी सैंधव मीठही घालू शकता। थँक्यू।